भगवं वादळ मुंबईच्या दिशेने घोंघावतंय आणि पुढे सरकतंय। पुण्यातनं हजारो मराठा कार्यकर्ते पायी दिंडीमध्ये सहभागी झालेत। पुढच्या 2 दिवसात म्हणजे 26 तारखेला जरांगेंचं हे भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे। या दिंडीच्या भूमिकेसंदर्भात उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना नोटीस पाठवली आहे। मुंबईतल्या आंदोलनादरम्यान जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारची असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मराठा आंदोलनाबाबतच्या याचिकेवरची सुनावणी आज झाली होती। दरम्यान कोर्टानं सरकारला या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। आज पुणे दौऱ्यादरम्यान जरांगेंचं पुण्यात भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं। उद्या मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यामुळे इथल्या वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत। उच्च न्यायालयानं नोटीस पाठवलेली आहे मनोज जरांगे यांना आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत। दुसरीकडे मनोज जरांगेंची पायी दिंडी आता पुण्यामधून पुढे सरकते। आज लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम असेल, मात्र लोणावळ्यामध्ये पोहोचायला त्यांना पहाट उजाडेल असं दिसतंय आणि उद्या लोणावळ्यामधून हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर अर्थात नवी मुंबईमध्ये येणार आहे आणि ही सध्याची थेट दृश्य आहेत। पुण्यामधनं ही पायी दिंडी निघतेय। ज्ञानेश्वर आपल्याला अपडेट देतात। ज्ञानेश्वर, मनोज जरांगे पाटील कुठवर पोहोचलेत? जरांगे पाटील या सगळ्या समर्थकांसह पुण्याच्या हद्दीतून आता पिंपरी चिंचवडच्या हद्दीत पोहोचलेले आहेत। औंधच्या पुढे मनोज जरांगे पाटील यांचा हा जो सगळा ताफा आहे तो आल्याचा आपण बघतोय आणि या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की समर्थन त्यांचं स्वागत कशा पद्धतीने होत आहे। जेसीबी लावल्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि जेसीबी मधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी केली जाते। हे समर्थक आहेत ज्यांची मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला या सगळ्या गर्दीची मोठ्या संख्येनं जी एकत्रित येत मुंबईच्या दिशेनं जी सगळी वाटचाल सुरू आहे यासाठी हे सगळे पिंपरी चिंचवड परिसरातले जे लोक आहेत ते मनोज जरांगेंना समर्थन दर्शवण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, स्वागत करण्यासाठी म्हणून या सगळ्या परिसरात दाखल झाल्याचं आपण बघतोय। यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा जो हा सगळा ताफा आहे तो पुढे डांगे चौकच्या दिशेने जाणार आहे आणि नंतर लोणावळ्याला मनोज जरांगे पाटील यांचा आज रात्रीचा मुक्काम आहे। प्रत्येक जण आपण दृश्यांमधून बघत असू की हातातला मोबाईल बाहेर काढून ही सगळी जी आत्ताची चित्र आहेत ती मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यासाठी, फोटो म्हणा, व्हिडिओ म्हणा, हात उंचावताना आपण आणि रस्त्याच्या बाजूला जर डिवायडर बघितले आपण तर डिवायडरवर देखील सगळे जे समर्थक आहेत ते आपल्याला उभे राहिल्याचं आणि जरांगेंना जरांगेंच्या आजूबाजूची जर पाहिली असतील तर अगदी दूरपर्यंत जिथपर्यंत आपल्याला दिसतंय नम्रता तिथपर्यंत अशीच गर्दी आहे। या सगळ्या जाणं जरांगेंना पुरतं मुश्किल होतंय कारण 1 किलोमीटरचा टप्पा चालायचा असेल तर साधारण 1 तास अगदी म्हणजे ही गर्दी एवढी आहे की या दिंडीचा वेग ताशी 1 किलोमीटर एवढा मंदावलेला आहे। लोणावळ्यामध्ये पोहोचायला मनोज जरांगे यांना कदाचित पुढच्या दिवशीचा सूर्य सुद्धा उजाडू शकतो, पहाट होऊ शकते, उद्याची सकाळही होऊ शकते। इतका उत्साह मराठा कार्यकर्त्यांचा आहे मनोज जरांगे यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, त्यांच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी। पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे जाऊया। ज्ञानेश्वर, इथून पुढचा कार्यक्रम काही ठरलाय का की असंच चौकाचौकातलं स्वागत स्वीकारत मनोज जरांगे पुढे जाणार? जेसीबी त्यांच्या इथून पुढचा टप्पा अगदी स्पष्ट आहे की चौकात जे स्वागत होतंय मनोज जरांगे पाटील यांचं, प्रत्येकाचं स्वागत मनोज जरांगे पाटील स्वीकारतात। कारण व्यवस्थाच इतकी आहे की फटाक्यांची आतषबाजी आपण बघतोय, जेसीबी त्यांच्यासाठी लावलेल्या जागोजागी त्या आपण पाहतोय। क्रेन मधून त्यांना जवळपास आपण पुण्यात जर बघितलं असेल तर 80 फुटाचा, 40 फुटाचा, 50 फुटाचा हार
त्यांच्या स्वागतासाठी म्हणजे स्वागताचे जे स्वरूप आहे, स्वागताची जी गर्दी आहे, तयारी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि एकूणच हे सगळं नियोजन, भव्य नियोजन जागोजागी, आणि मग तिथल्या प्रत्येक मंडळाला, प्रत्येक संस्थेच्या कार्यकर्त्यांना, जे समर्थक आलेले आहेत त्यांना जरांगे पाटील जाऊन त्यांचं स्वागत स्वीकारतायत. पुष्पगुच्छ असेल, पुष्पहार असतील, क्रेनमधून त्यांचं होणारं स्वागत असेल, JCB मधून होणारी पुष्पवृष्टी असेल, या सगळ्या गोष्टी स्वीकारत पुढे जात मनोज जरांगे पाटील यांना कालचा दिवस जर आपण बघितला असेल तर 5 वाजले होते पहाटेचे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला, आणि आज त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं समर्थक पुण्यात एकत्र आल्यामुळे अधिक उशीर होऊ शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नम्रता. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल.